आणि आता बातमी आहे प्रांताधिकाऱ्याच्या लेटर बॉम्बची। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर खेड प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केले। स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप जोगेंद्र कट्यारे यांनी केलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोग आणि महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवले। माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं त्यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे। सुहास दिवसे हे राजकीय प्रभावामधून काम करत आहेत, मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणी चौकशीची मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे। त्यांना विधान भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। या संदर्भात दिलीप मोहिते पाटलांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूयात। जोगेंद्र कटारिया यांनी गंभीर आरोप करत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या त्रासाला कंटाळून मला उद्याच्या काळामध्ये आत्महत्या करायला लागेल असे गंभीर स्वरूपाचे आरोप या ठिकाणी केलेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत। आणि म्हणून आता जर कटाऱ्यांनी धमकीच दिली असेल आणि ते माझ्यावर जर आरोपच करत असतील तर माझी विनंती आहे की मी विधानसभेच्या प्रांगणामध्ये जाऊन उपोषणाला बसणार। अधिवेशनाच्या कालखंडामध्ये जर मी गेल्या 6-7 महिन्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो नाही, त्यांना एक पत्र दिलं नाही, चुकीचं कुठलं काम करा म्हणून सांगितलं नाही, आर्थिकचा प्रश्न आहे ना, माझी कुठली चौकशी करायची तयारी आहे। माझी तर एवढी विनंती आहे की खरंच CBIची चौकशी लावा आणि मी याच्यामध्ये जर कुठे दोषी असेल तर मी राजकारण संन्यास घेईल, आमदारकीचा राजीनामा देईल। मी कुठेही यांच्या एक नया पैशाला निमताळा नाही, याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही आणि अशा प्रकारचे ते जर आरोप करत असतील तर याची चौकशी होऊ द्याच। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, राजगुरुनगर, पुणे। तर या संदर्भात माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप जोगेंद्र कट्यारे यांनी केलेला आहे, काय या संदर्भातलं नेमकं प्रकरण आहे? निश्चितपणे जोगेंद्र कटारे यांनी शासनाला त्याचबरोबर निवडणूक आयोगाला पत्र लिहून जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की स्वतः दिलीप मोहिते फोन करत नसले किंवा त्रास देत नसले तरी ते जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या मार्फत त्रास देत आहेत। याचं उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं आहे की 27 आणि 28 तारखेला या 2 दिवसांमध्ये त्यांच्या कार्यालयावरती अचानक छापे मारण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयातील एका टीमनं, एका पथकानं, अधिकाऱ्यांच्या पथकानं त्यांच्या ऑफिसमध्ये झाडाझडती घेतली, तपासणी केली। याच दिवशी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं मतमोजणी जी होती त्या संदर्भात ट्रेनिंग होतं, मात्र हे ट्रेनिंग वगळून या अधिकाऱ्यांना, या कर्मचाऱ्यांना छापे मारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आलेलं होतं। आणि याच विषयासंदर्भात आज राज्य शासनाने चौकशी केलेली होती, ज्यात जोगेंद्र कटारे यांना क्लीन चिट देण्यात आलेली होती। त्यानंतरही छापेमारी का करण्यात आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर दुसरा आरोप त्यांनी सुहास दिवसेवर यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे की ते मागील अनेक वर्षांपासून पुण्यामध्येच कार्यरत आहेत, वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्थानिक राजकारण्यांशी चांगले संबंध झालेले आहेत आणि त्याचा प्रभाव ते निवडणुकीमध्ये दाखवत होते किंवा पाडत होते, पक्षपाती काम करत होते असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांची मतमोजणीच्या आधी बदली केली जावी अशी एक त्यांनी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर जोगेंद्र कवाडे यांच्याकडे भूसंपादनाचा जो अधिकार होता, जे काम होतं ते काढून घेण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अधिकार नसताना हे काम काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते आमदारांच्या सांगण्यावरून केलेलं आहे असं कवाडे यांचं म्हणणं आहे। आणि याची परिणिती म्हणून त्यांनी पत्र लिहिलं, त्याचबरोबर आत्महत्येचा विचार बोलून दाखवलाय। 27 तारखेला आत्महत्ये अगदी। त्यामुळे आता या संदर्भात नेमकी काय अपडेट समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहिती